ढकले. पाहू शकता तुम्ही ते झाड पडलेलं आहे आडवं. नमस्कार, मी शिल्पा, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आता लॉंग वीकेंड होता, त्यामुळे आपण असं प्लॅन केलेलं होतं की माउंटन्समध्ये जाऊया, थोडंसं नेचरच्या सानिध्यात टाइम स्पेंड करूया. त्यामुळे आपण आता इथे आलेलो आहोत हॅम्प्टन टेनेसीमध्ये. आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता किती सुंदर अशी इथे क्रीक आहे, म्हणजे एक छोटीशी रिव्हर आहे. पाण्याचा आणि पक्ष्याचा सुद्धा आवाज येत असेल, किती छान वाटतं. आणि हे एक्झॅक्ट त्याच्या जवळ जे आहे तर ते आपलं घर आहे. आता इथे 2-3 दिवस आपल्याला इथे स्टे असणार आहे. आणि इथे माउंटन्समध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत पाहण्यासारख्या, म्हणजे वॉटरफॉल वगैरे आहेत आणि ॲडव्हेंचर्स पण आहेत. रिव्हर राफ्टिंग करू शकतो आणि झिपलाईन वगैरे पण आहे. तर बघूया आपण आता काय काय पॉसिबल होईल ते सगळं आपण पाहणार आहोत. इथे 2-3 दिवस आहे त्यामुळे. आणि इथे तुम्ही हे घर पाहू शकता, किती सुंदर घर आहे. तुम्हाला वाटत असेल एवढंसंच घर दिसतंय, पण आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता की किती सुंदर डेकोरेट केलेलं आहे आणि खूप सुंदर वाटतं. हे सगळ्या ज्या विंडो आहेत तिथून हा सगळा व्ह्यू आहे आणि खूप सुंदर वाटतं. चला आधी आपण घर पाहूया. तर इथून एंट्री आहे आणि इथे आतमध्ये आल्यानंतर फर्स्ट हा इथे लिव्हिंग एरिया आहे. इथे पाहू शकता तुम्ही छोटासा सोफा ठेवलेला आहे आणि इथे टीव्ही वगैरे, आणि इथे लगेच किचन आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथून पूर्ण लगेच उठलं इथे बसले सुद्धा क्रीक दिसते ती. एवढा सुंदर व्ह्यू आहे, एवढं सुंदर लोकेशन आहे हे. आणि या साईडला आहे ती बेडरूम आहे. बाहेरून तर वाटलेलं की एकच असेल, आतमध्ये पण किती सुंदर वाटतंय बघ. आणि इथे तुम्ही पाहू शकता इथून सगळ्या ठिकाणाहून एवढा सुंदर व्ह्यू आहे इथे, तुम्ही कुठेही बसलात तरी. आता इथे तुम्ही पाहू शकता डिटेलिंग त्यांची किती छान आणि किती मस्त गोष्टी सगळ्या ठेवलेल्या आहेत, बुक वगैरे. आणि हे वेलकमचे जे बुक आहे ते विजिटर गेस्ट बुक आहे. याच्यामध्ये आपला एक्सपिरियन्स किंवा इथला स्टे कसा होता हे सगळं शेअर करायचं. तुम्ही पाहू शकता इथे जेवढे लोक इथे राहून जातात त्या सगळ्यांनी इथे हे असे लिहिलेले आहेत, त्यांना कसं वाटलं इथलं स्टे वगैरे, हे सगळं डेट कधी आलेले, असं हे बुक सुद्धा ठेवलेलं आहे. आपण ही जाताना लिहूया तिथे एक्सपिरियन्स. आणि इकडे पुढे आल्यानंतर इकडे आहे ती बाथरूम आहे, तिथून पण तसा विंडोचा व्ह्यू सुंदर आहे. आणि या साईडला आहे ते फेवरेट प्लेस पॅटिओ. या बाहेर इथे आल्यानंतरच तुम्हाला आवाज येत असेल, काही सांगायची गरजच नाही, किती सुंदर आहे ते. आणि त्या साईडला पण आहे अजून, इथून आपण पाठी जाऊ शकतो. आपण हा एरिया सुद्धा यूज करू शकतो. इथे फायर पीट वगैरे ठेवलेली आहे, तर आपण इकडे रात्री बसणार आहोत. इथून तर पाहू शकता एकदम किती ब्युटिफुल असा व्ह्यू आहे. तर हे एवढं सुंदर लोकेशन होतं, छोटंच आहे पण दोघांसाठी आणि वीकेंड स्पेंड करायला खूप ब्युटिफुल आहे हॅम्प्टन टेनेसीमध्ये. तर आता घर तर पाहून झालं, तर आता आपण पाहूया आपण बाहेर जाणार आहोत माउंटन्समध्ये. काही काही वॉटरफॉल वगैरे बघूया आता कोणकोणते लोकेशन आज होती तर ते आपण करणार आहोत. चल चला सुरुवात करूया. फिशिंग करायचं का नाही? फिशिंग पोल ठेवलाय बाई. हा जाऊया ना उद्या, यात जायचं. अरे ते आतमध्ये फिशिंग बेड्स बघितलेच का तिकडे? हो ना, इथे ठेवलंय. तर चला आता आपण निघालेलो आहोत. पण एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती मग अशी, की हे जे एनसी किंवा टेनेसी वगैरे आहेत तर इथे असे फ्लड भरपूर येत असतात. तसंच गेल्या वर्षी इथे एक फ्लड आलेला, इथे भरपूर अफेक्ट होत असतात बिझनेसेस किंवा जे इथे घरं वगैरे असतात ते फ्लडने. तर तसेच इथे काही अफेक्ट झालेले आहेत, घरं जी आता बंद आहेत 1 वर्ष झालं तेव्हापासून, आणि भरपूर बिझनेसेस पण अफेक्ट होतात. आपण इथे जे घर आता राहतोय ते सुद्धा झालेलं होतं अफेक्ट, पण त्यांनी रिनोव्हेट केलेलं आहे. सो आता तुम्हाला असं काही जाणवलं नसेल घर बघितल्यानंतर, पण इथे असं होत राहतं. तर चला सुरुवात करूयात आपण. तर आता ही समोर जी बिल्डिंग वगैरे दिसते ती तुम्ही बघू शकता कशी अफेक्ट झालेली आहे त्या फ्लडमुळे. तर भरपूर असं नुकसान होत राहतं अशा ठिकाणी ह्या फ्लडमुळे वगैरे, भरपूर बिझनेसेस वगैरे. आणि तुम्ही समोर पाहू शकता माउंटन्स किती ब्युटिफुल दिसतंय ना. आणि ऍक्च्युली आपलं प्राईम लोकेशनच आहे तसं, म्हणजे इथून सगळंच जवळ आहे. म्हणजे गॅस स्टेशन आहे, डॉलर जनरल वगैरे आहे, म्हणजे जसं लगेच काही खरेदी वगैरे करायचं असेल तर रॉस वगैरे सुद्धा आहे. एवढ्या माउंटन्स मध्ये पण सगळे सोयी आहेत इथे. हा प्लांट्स आहेत तिथे ना, सेलला आपण पाहूया नंतर किंवा जायच्या अगोदर पाहूया जात आहे ना प्लांट्स. तर आता आपण चाललेलो आहोत ब्लू होल वॉटरफॉलला. हे 21 मिनिटावरती आहे आपल्या इथून, आणि घरापासून अगदी 3 मिनिटावरती पण एक वॉटरफॉल आहे ना. हा, तर तिकडे आपण हे झाल्यानंतर मग तिकडे जाऊया आणि रात्री मग डाऊनटाऊनला जाऊया ना. नाही मस्त आपल्या इथे आहे ना क्रीक, तिथे बसायचं आहे. हा
आता आपण आलेलो आहोत, म्हणजे 1 मिनिट दूर आहे मेन डेस्टिनेशन आपलं. तुम्ही पाहू शकता किती सुंदर वाटते ड्राईव्ह, पण एकदम सिनिक अशी. पण रोड थोडासा आता आहे असा. आपण पोहोचलेलो आहोत ऑलरेडी. ते गाड्या दिसत असतील तुम्हाला, तिथे आहेत पार्किंग मध्ये. तर इथून अशी ट्रेल आहे. आपण आता चाललेलो आहोत वॉटरफॉलला. तिथे पार्क केलेली आहे गाडी. चला चला हळू खाली बघून चला. इथे बघू शकता तुम्ही हे झाडांचे, त्याच्यामुळे हेल्प होते खाली जायला. तर इथून असा एक वॉटरफॉल आहे. आपल्याला आता खाली जायचं आहे. तर इथे असे त्यांनी बनवलेलं आहे जाण्यासाठी थोडासा रोड. तर तिकडे आपल्याला तिथे खाली जायचं आहे. तिथे अविनाश शुभा दिसतोय का काय माहिती, पण मला दिसतोय इथे व्हिडिओमध्ये. दिसत असेल नसेल तर आपण अगोदर खाली जाऊया. थोडंसं इथून डिफिकल्ट आहे, सो मी अगोदर खाली जाते. तर इथे हा छोटा वॉटरफॉल आहे, तिथे आपण आलेलो आहोत. हा ना, आणि इथे पाहू शकता तुम्ही ते झाड पडलेलं आहे आडवं. त्यामुळे तिथून जे खाली यायला रस्ता आहे तर तिथून झाडाच्या खाली वाकून यावं लागतं. ते खूप असं घसरट आहे, तिथे घसरट आहे असं. त्यामुळे इथे ॲक्च्युली हे जो ब्लू होल वॉटरफॉल आहे ते 3 वॉटरफॉल आहेत, पण एक जो आहे तो थोडासा वरती आहे, जो इथून लगेच दिसत नाही आहे. थोडंसं वरती चालत जावं लागतं. आणि हे जे 2 आहेत ते एकदम जवळ आहेत. खालून हे दोन्ही वॉटरफॉल दिसतात. झालं का? कसा होता वॉटरफॉल? खूप सुंदर, खूपच छान वाटलं मला इथे. आता इकडे वरती पण चालेल बघ लोक. इकडे वॉटरफॉल तोच आहे छोटा, आणि मग तो असे जायचं काय ते वरती? बघूया ना, चला. नाही थकले? मस्त होतं. दम भरते, म्हातारी झाले मी. आता आपण हा वॉटरफॉलला जाऊन आलो. आता नेक्स्ट लोकेशनला जाऊया. ट्रेनला जाऊया आता. येस, खाल्लेलं पण जिरूया. नाही, भूक लागली मला. चला. तर आता तुम्ही पाहिलंच असेल किती सुंदर लोकेशन होतं हे. आणि ते पाहिल्यानंतर आपण आता नेक्स्ट लोकेशनला चाललेलो आहोत. बट कुठे जायचं हे डिसाईड नाही केलं, कारण इथे नेटवर्क नाही आहे. सो इथून थोडंसं बाहेर गेल्यानंतर नेटवर्क येईल आणि मग आपण पाहूया कुठे जायचं. आपल्या इकडे पण एक वॉटरफॉल आहे, पण तो लास्ट करणार आहोत आजच्या डेमध्ये. तर बघूया, अजून बाहेर गेल्यानंतर बघूया कुठे जायचं ते. रोड थोडासा कच्चा आहे इथे. शिजव ना. गाई सारखं आहे ना, गाई मस्त चरायला सोडलेत. इकडे असं गराज वगैरे आहे, ते बघ पॉन्ड वगैरे छोटे छोटे बनवलेत. किती सुंदर आहे इकडे. हे बघ, हे जो बनवलं स्टोरेज ओपनच इथे सगळं शेतात आलं. हा, तिकडे ट्रॅक्टर वगैरे दिसला का? म्हटलं ना मग. आता आपण घरी चाललेलो आहोत. घरी जाऊन थोडंसं चहा वगैरे घेऊया आणि मग डिसाईड करूया पुढे काय करायचं किंवा कुठे जायचं वगैरे ते. आता मस्त चायची तयारी चालू आहे. आता मस्त गरम चहा घेऊया. गरमागरम चहा. हा ना, थोडंसं ऍक्च्युली मला वाटतंय थंडी सुरू झाली ना, इथे जसं अंधार पडेल म्हणजे सुरू होईल अंधाराची थंडी. हा, इव्हिनिंग व्हायला आली की थंडी लगेच. मॉर्निंगची पण होती ना. हा, मॉर्निंगला आणि इव्हिनिंगला इथे थंडी असते. सो आता थोडीशी थंडी आहे बाहेर. सो चहा पटकन आपण घेऊया मस्त बाहेर बसून. सकाळी पण आम्ही मस्त चहा वगैरे घेतलेला बाहेर, पण मी काय व्हिडिओ बनवला नव्हता. आमचा मॉर्निंग टाइम मस्त छान चालू होता. झाला चाय? येस, टीज रेडी. चला आता बाहेर मस्त चहा घेऊया.
पाण्याचा किती खळखळ आवाज येतोय. तेच तर ना. वॉलपेपर लावलाय मागे, छान आहे. चला आता डाऊनटाऊनला जायचं की नाही? डाऊनटाऊनला आपल्याला फॉलला जायचं होतं ना अगोदर, हो. बट मला नाही वाटत आता जावं. का? कारण वेदर पण आता थोडंसं थंड होते, कारण इकडे मॉर्निंगला आणि इव्हिनिंगला थंडी खूप असते. आणि आपण अगोदर आत्ता घरी आलेलो होतो, फ्रेश होऊन म्हटलेलं की निघायचं, पण मग चहा घ्यायचं मन केलं. सो आता आपण चहा घेतोय. आणि ते जो फॉल आहे ते 3 मिनिटावरतीच आहे, पण ट्रेल आहे तिथे खूप मोठी. सो 1 तास आपल्याला चालत जावं लागेल तिथे वॉटरफॉलपर्यंत, आणि रिटर्न पण तेवढंच यावं लागेल. सो लेट होईल असं मला वाटतंय. तर आपण आता चहा छान घेऊया. आणि ते फायर पीट पण आहे, सकाळी व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, तर तिथे आपण थोडंसं मस्त शेकोटी करून बसूया रात्री असं मला वाटतंय. आणि उद्या आहेच ना, मग सकाळी आपण अगोदर वॉटरफॉल वगैरे करू शकतो, आणि मग केव्हन्स वगैरे आहे तिथे, तर ते सुद्धा करू शकतो. अजून एक लिस्टमध्ये आहे, म्हणजे झिपलाईन करायची आहे या स्ट्रीटमध्ये, पण ती बघू, परवा करू आपण. आणि मग उद्याचं ते आहे तर मग तो फॉल वगैरे होऊन जाईल, आणि केव्हन्स वगैरे आणि डाऊनटाऊन वगैरे उद्या करू शकतो. आज आपण इथे छान टाइम स्पेंड करूया असं मला वाटतं. एवढं छान लोकेशन आहे आपल्या इथे सुद्धा. ओके ओके, मग आता चहा घेऊया आणि मग रात्री इथेच. आणि इथे बोन फायरसाठी अविनाशची तयारी चालू झालेली आहे ऑलरेडी. येस, इथे हा बाहेरचा पॅटिओ होता जिथे आपण बसलेलो नव्हतो. सो तिथे आता तयारी करतोय तो. किती सुंदर लोकेशन आहे बघू शकता. याच्या मागे लगेच ही क्रीक तयारी झाली. पेटणार कसं काय माहिती. पेटवायचं तसंच. किती सुंदर व्ह्यू आहे ना. वाव. ओहो, रेडी रेडी रेडी. नाईस. नाही वाजणार थंडी तुला? हा ना, थंडी कमी आहे ना थोडी आज. अरे हे पण चालू आहे ना आता. हा नाही, ओव्हरऑल. हा इथे ठेवते. कंस भाजली असते ना. नाही, हुरडा. काय म्हणतो हुरडा? ते नाही ना. काय म्हणतात त्याला? हुरडा. हुरडा. आता त्यानंतर आम्ही मस्त इथे छान गप्पा मारत वगैरे बसलेलो. भरपूर टाइम आम्ही इथेच होतो, आणि भरपूर दिवसांची इच्छा होती ॲक्च्युली की असं इथे बसायचं होतं, असं शेकोटी वगैरे करून. बट भरपूर ठिकाणी असे ऑप्शन्स नसतात, पण या स्टेच्या इथे होता. सो खूप छान वाटलं ॲक्च्युली हा, त्यामुळे स्टे जास्त आवडला. झालं ओय. चला ते आता थोडस विजूया. या. तर आता मस्त शेकोटी वगैरे करून झालेली आहे आपली, आणि खूप छान टाइम स्पेंड झाला. आणि आता अंधार पडलेला आहे, त्यामुळे वेळ भरपूर झालेला आहे. काही लोकेशन राहिलेले आहेत ते आपण उद्या पाहणार आहोत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आता भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त मजेत आणि आनंदात राहा.